नमस्ते. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माझ्या सर्व साधकांना शुभेच्छा देते आणि योग शिक्षकांना वंदन करते. योगाचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगामध्ये दंड स्थितीतील आसनं, बैठक स्थितीतील आसनं आणि शयन स्थितीतील आसनं असे 3 प्रकार पडतात. दंड स्थितीतील आसनं ज्यामध्ये आपण बघितलं तर ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, त्याचप्रमाणे बैठक स्थितीतील आसनं वज्रासन, पद्मासन, पर्वतासन, गोमुखासन, त्याचप्रमाणे शयन स्थितीतील आसनं जर आपण बघितली तर त्यामध्ये शलभासन, मकरासन, धनुरासन, सेतुबंधासन, सर्वांगासन, अर्धहलासन, अर्धहलासन यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी प्राणायामाचं महत्त्व देखील तितकंच महत्त्वाचं आहे. प्राणायामामध्ये ओंकार प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, शीतली प्राणायाम, सितकारी प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम यांसारख्या प्राणायामांचा समावेश होतो. योगा आणि प्राणायाम जर तुम्ही नियमित करत असाल तर तुम्हाला नक्कीच निरोगी आयुष्य मिळू शकेल. प्रत्येक व्यक्तीनं रोज सकाळी 12 सूर्यनमस्कार घालणं अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्तीनं रोज सकाळी किमान 1 तास स्वतःसाठी दिला पाहिजे, खास करून योगासाठी दिला पाहिजे. म्हणूनच म्हणतात योगा ही दीर्घ आयुष्याची गुरुकिल्ली आहे. योगा करा आणि निरोगी आयुष्य, निरोगी जीवन जगा. धन्यवाद.